नमस्कार. मी डॉक्टर उर्जिता कुलकर्णी. आणि आजच्या या आपल्या आपल्या चॅनलवरच्या लाईव्ह सेशनमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचे आभार, कारण आज आपल्या चॅनलचे 75,000 सबस्क्रायबर्स झालेले आहेत आणि तुम्हा सगळ्यांना या चॅनलवरती जे काही व्हिडिओज येतात, त्यातली जी काही माहिती मिळतीये, ते सगळं खूप आवडतंय आणि त्यामुळे तुमचा जास्तीत जास्त सपोर्ट या चॅनलला मिळतोय. अ, त्यामुळे तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मी आभार मानेन. आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये आपण काय बघणार आहोत, तर काही विशिष्ट प्रकारचे प्रश्न सातत्याने काही व्हिडिओजवरती विचारले जातात. त्यापैकी काही काही प्रश्न मी जॉट डाउन केलेले आहेत आणि सगळ्यांच्या शंका किंवा सगळ्यांचे प्रश्न एकाच लाईव्ह सेशनमध्ये फिट करणं थोडंसं अवघड आहे. त्यामुळे काही विशिष्ट प्रकारचे प्रश्न आपण बघूयात. त्याचा जो सेक्टर आहे अ, त्या संदर्भात मी सांगते तुम्हाला. यामध्ये आपण ऑर्गॅझम आणि लिबिडो या संदर्भात काही शंका आलेल्या आहेत, त्याविषयी आपण बोलणार आहोत. त्यानंतर ओरल सेक्स आणि हायजीन या संदर्भातही अनेक प्रश्न आले. त्यातले काही प्रश्न आज आपण बघूया आणि त्याच्याच बरोबर प्रेग्नन्सी आणि सेक्स या संदर्भातले काही प्रश्न आहेत. शिवाय सेक्स म्हटल्यानंतर त्याची फ्रिक्वेन्सी किती आणि कशी असली पाहिजे, अ, अशाच प्रकारचे प्रश्न मास्टरबेशनच्या संदर्भातही आहेत, म्हणजे हस्तमैथुनाच्या संदर्भातही आहेत. आणि दुसरं म्हणजे पेनाइल साईज आणि गर्थ साधारण काय आणि कसं असलं पाहिजे, या संदर्भातले काही प्रश्न आहेत. आपल्या वेळात जितके आपल्याला इथे ॲड्रेस करता येतील आणि त्यावरती बोलता येईल ते बघूया. या दरम्यानच्या काळात जी आता अनेक मंडळी मला इथे दिसतायत, तर तुमच्याही काही शंका असतील किंवा तुमचेही काही प्रश्न असतील, तर नक्की इथे मेसेजमध्ये मला विचारा. ह्या संदर्भात असतील तर आपण त्यांना इथे मध्ये ते रोपिंग करायचा नक्की प्रयत्न करूया. तर आता काही जणांची नावं मी सांगते, की YouTube चॅनलवरती कमेंट्समध्ये ज्यांच्याकडनं प्रश्न आले किंवा ईमेलच्या थ्रू ज्यांच्याकडनं आले, तर त्यांची नावं मी सांगते, की राजेश पारखी, सचिन चव्हाण, तेजकिरण चव्हाण, शिवानंद, संतोष मोहापुरे, अल्ताफ मुल्ला, संजय एस, राजेंद्र उत्पात, विजय श्रीरामे, सुनील पवार, प्रसाद दाभळकर, युवराज भोजने, श्रीनिवास कोळी, अंकुश तेली, मिथुन तापडिया आणि अशी ही मोठी यादी आहे. सो अनेक लोकांचे प्रश्न आले. अ, जर व्हिडिओज बघितल्यानंतर किंवा एकंदरीत तुम्हाला तुमच्या सेक्शुअल लाईफ विषयी ज्या काही शंका विचारायच्या असतील किंवा काही प्रश्न असतील, तर त्याच्यासाठी योग्य चॅनल म्हणजे कुठे विचारायच्या, असं अनेक वेळेला इथे एक प्रश्न येतो. तर तो असा आहे, की तुम्ही फेसबुक पेज जे आहे, डॉक्टर उर्जिता कुलकर्णी नावाने जे फेसबुक पेज आहे, त्याच्यावरती तुम्ही मला तुमचे प्रश्न पाठवू शकता किंवा तुम्ही मला ईमेल करू शकता. urjita.kulkarni@gmail.com या ईमेल आयडीवरती तुम्ही मला मेल करू शकता. या 2 ठिकाणी आणि YouTubeवरती आलेले जे काही शंका असतील, प्रश्न असतील, तेच आम्ही गृहीत धरतो. त्याच्यावरती आम्ही व्हिडिओज करण्याचा किंवा उत्तरं देण्याचा प्रयत्न करतो. अनेक वेळेला असं असतं, की तुमच्या अनेक शंका, अनेक प्रश्न हे व्यक्तिगत असतात, खूप वैयक्तिक असतात. त्याच्यावरती एक जनरलाइज्ड असं उत्तर असेलच असं नाही. तर त्याच्यामुळे यातले अनेक व्हिडिओज त्यासाठी तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील. पण तुम्हाला जर असं वाटलं, की मला कन्सल्टेशनसाठी यायचंय किंवा काय, तर अ, अ, आपलं क्लिनिक पुण्यामध्ये आहे, सिंहगड रोडला. आणि त्या संदर्भातली सगळी माहिती जेव्हा तुम्ही Facebookला मेसेज टाकता किंवा ईमेलवरती विचारता, तेव्हा ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. तर आजच्या ह्याच्यातला आपण पहिला प्रश्न बघूया. अं, हां, आता ओरल सेक्स आणि हायजीनच्या संदर्भात एक प्रश्न आलेला आहे. तो असा आहे, की व्हजायनल एरियामध्ये ओरल सेक्स करणं याने काही इन्फेक्शन होतं का? आणि ते इन्फेक्शन आपल्या तोंडामध्ये होतं का? असा प्रश्न विचारलेला आहे. ओरल सेक्स म्हणजे मौखिक मैथून. आता याविषयी सांगायचं झालं तर हा प्रत्येकाच्या प्रेफरन्सचा भाग आहे. प्रेफरन्स म्हणजे काय, की ज्या प्रकारचं सेक्स कपल एन्जॉय करतं, त्यामध्ये तुम्हा दोघांचाही कम्फर्ट कसा आहे, त्यावरती खरं तर मौखिक सेक्स असावं की नसावं, ते योग्य आहे की अयोग्य, असे अनेक प्रश्न येतात. म्हणून मी सांगते की तो तुमच्या प्रेफरन्सचा भाग आहे.
आणि जर तुम्ही ओरल सेक्स करत असाल, मौखिक मैथून करत असाल, तर हायजीन व्यवस्थित ठेवणं अत्यंतिक गरजेचं असतं. तुमच्या प्रायव्हेट पार्ट्सची सुद्धा तुम्ही स्वच्छता, काळजी, निगा व्यवस्थित राखलीच पाहिजे आणि त्याचबरोबर तुमच्या तोंडाची सुद्धा, दातांची, हिरड्यांची, जिभेची सुद्धा काळजी व्यवस्थित घेतली पाहिजे. त्याची हायजीन व्यवस्थित राखली पाहिजे. जर हे घडलं नाही, तर मात्र इन्फेक्शन्स होऊ शकतात. म्हणजे तोंडातच इन्फेक्शन्स होतात असं नाही, तर तुमच्या लिंगाच्या जागी सुद्धा इन्फेक्शन्स होऊ शकतात. जिथे कुठे तुम्ही मौखिक सेक्स करत असाल, त्या पार्टला म्हणजे तोंडातून तिथे इन्फेक्शन होण्याने, जिभेतून तिथे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते किंवा त्या जागेतून तुमच्या तोंडामध्ये इन्फेक्शन होण्याची शक्यता असू शकते, जर स्वच्छता बाळगली नाही तर. त्यामुळे मौखिक सेक्स हा जर विषय असेल, तर त्यामध्ये स्वच्छता हा सगळ्यात पहिला मुद्दा आहे. आणि ते जसं मी म्हटलं, की दुसरा एक प्रश्न आलाय ते योग्य की अयोग्य? तर म्हटलं तसं हा प्रिफरन्सचा भाग आहे. योग्य आहे की अयोग्य आहे म्हणण्यापेक्षा कुठल्याही पार्टनरनी म्हणजे सेक्स करत असताना आपल्या जोडीदाराला या बाबतीत फोर्स करू नये किंवा कुठल्याही पद्धतीने त्याच्यावरती बळजबरी करू नये. आपल्या पार्टनर्सचा कम्फर्ट झोन काय आहे आणि ओव्हरऑल काय प्रकारचं सेक्स एन्जॉय करू शकतो, ह्याबद्दल जर तुम्ही एकमेकात चर्चा करत असाल, बोलत असाल आणि ती चर्चा मोकळेपणाने होत असेल, तर तुम्हाला एकमेकांचं प्रेफरन्सेस कळू शकतात, काय आवडतं, काय नाही हे कळू शकतं आणि मग तुम्ही तुमच्या पार्टनरशीच या गोष्टी बोलू शकता, की तुम्हाला ओरल सेक्स अटेम्प्ट करायचं असेल, तर तुमचा पार्टनर कम्फर्टेबल आहे किंवा नाही. आता पुढचा एक प्रश्न आलाय. तो असा आहे, की याच संदर्भात आला होता, की पुरुषांचे प्रायव्हेट पार्ट्स आणि त्याची स्वच्छता कशी करावी लागते. सो या ॲक्चुअली आपला याच्यापूर्वीचा एक व्हिडिओ आहे, की ज्याच्यामध्ये अ, साधारणतः गुप्तांगांची स्वच्छता, हायजीन या संदर्भात स्त्री आणि पुरुष दोघांच्याही स्वच्छतेबद्दल आपण इन डिटेल त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेनेशन आहे. तरी पण इथे काही मुद्दे पुन्हा एकदा सांगते. की पुरुषांच्या प्रायव्हेट पार्ट्सची म्हणजे लिंगाची, पीनसची स्वच्छता, शिश्नाची स्वच्छता हा खरं तर दैनंदिन स्वच्छतेच्या स्वच्छतेमध्ये येणारा भाग आहे. जेव्हा तुम्ही रोज अंघोळ करता त्यावेळेस लिंगाची स्वच्छता ही साध्या पाण्याने ते धुवून करावी लागते. त्याच्यासाठी कुठलं वेगळं साबण असेल, लोशन असेल, क्रीम असेल हे न वापरता, पुन्हा सांगते हे काहीही न वापरता साध्या पाण्याने जर तुम्ही लिंगाची स्वच्छता केली तर ते जास्त योग्य आहे आणि लिंगावरची स्किन, त्वचा जी असते ती थोडीशी मागे खेचून आतमध्ये जर काही तुम्हाला स्त्राव जमलेत असं जाणवत असेल किंवा इतर काही इन्फेक्शन सारखं वाटत असेल किंवा वेगळा काही स्त्राव बाहेर येतोय असं वाटत असेल, त्याला वेगळा काही विशिष्ट प्रकारचा वास येतोय किंवा त्यातून काही डिस्चार्ज येतोय असं जाणवत असेल, तर मात्र ही स्वच्छता करताना त्याकडे वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे आणि जर तसं जाणवलं तर मात्र डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे. पुरुषांच्या बाबतीत शिश्नाची स्वच्छता हा भाग अजून एका बाबतीत गरजेचा आहे. त्याचं कारण की शिश्नामधूनच युरिन म्हणजे मूत्रविसर्जन पण होतं आणि शिश्नामार्फतच संबंध ठेवले जातात. त्यामुळे या पार्टची स्वच्छता अत्यंत काळजीपूर्वक घेणं गरजेचं आहे. जर यातला अजून एक महत्वाचा मुद्दा, की जर समजा तुम्हाला एकापेक्षा जास्त सेक्शुअल पार्टनर्स असतील, मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स ज्यांना असतील, त्यांनी स्वच्छतेसोबतच एक लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे प्रत्येक इंटरकोर्स किंवा प्रत्येक वेळेला होणारं सेक्स हे प्रोटेक्टेड असलं पाहिजे विथ कॉन्डोम्स, हे लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर जर असुरक्षित संबंध आले, तर तुम्हाला तर इन्फेक्शन्स होतीलच, पण तुमच्यापासून इतर तुमच्या अनेक पार्टनर्सपर्यंत ते इन्फेक्शन्स कॅरी फॉरवर्ड होऊ शकतील आणि जाऊ शकतील. म्हणून शिश्नाची स्वच्छता आणि त्याचबरोबर संबंध ठेवताना योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. इथले काही प्रश्न मी बघतीये. अ, आता इथे हाताने हस्तमैथून करणं चांगलं आहे का? असा एक प्रश्न आलाय. तर हस्तमैथून करताना स्त्री असेल किंवा पुरुष या दोघांमध्येही हस्तमैथून करताना वेगवेगळ्या पद्धतीने ते केलं जातं आणि हा सुद्धा खूप एक व्यक्तिगत भाग आहे, वैयक्तिक भाग आहे. त्यामुळे हस्तमैथून तुम्हाला ज्या पद्धतीने करायला आवडतं, ज्यामधनं तुम्हाला एन्जॉयमेंट वाटते, त्या प्रकारचं हस्तमैथून तुम्ही करू शकता. हाताने हस्तमैथून करणं यात गैर काहीच नाही. अर्थात हस्तमैथुनाचं ॲडिक्शन मात्र होऊ देऊ नये हे बघणं गरजेचं असतं. त्यामुळे हाताने
आपलं स्वतःचं शिश्न हाताळणं किंवा हाताने योनी हाताळणं हे अयोग्य आहे का? तर ते अजिबातच तसं नाही. इनफॅक्ट जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःचे शरीराचे सगळे भाग आपापल्या हाताने हाताळून बघायला लागतात, तेव्हा तुमच्या लक्षात यायला सुरुवात होते, की साधारण तुम्हाला काय पद्धतीने त्या गोष्टींमध्ये प्लेजर येतं किंवा काय पद्धतीने संबंध ठेवल्यानंतर आवडू शकेल, ह्या गोष्टी समजण्याची सुरुवात होते. त्यामुळे हा जो वरती प्रश्न होता, की हाताने हस्तमैथून करणं योग्य का अयोग्य? तर अयोग्य असं यात नक्कीच काही नाही. आता त्याच संदर्भात खाली एक दुसरा प्रश्न दिसतोय मला, की हस्तमैथून करणं योग्य आहे का? आणि याच्यामुळे थकवा येतो, हे थांबवण्यासाठी उपाय सांगा. ओके. तर इथे आता ज्यांनी हा प्रश्न विचारलाय त्यांना मी पहिल्यांदा तर हे सांगेन, की हस्तमैथून या संदर्भात आपल्या चॅनलवरती अनेक व्हिडिओज आहेत. यामध्ये मिथ्स अबाउट मास्टरबेशन म्हणून एक व्हिडिओ आहे, म्हणजे हस्तमैथुनासंदर्भातल्या संकल्पना, त्या संदर्भात असणारे अनेक विचार किंवा काही चुकीच्या समजुती, भ्रामक समजुती या संदर्भातले अनेक व्हिडिओज आहेत. ते तुम्ही नक्की पहा आणि त्यातनं तुमच्या कॉन्सेप्ट्स क्लिअर व्हायला सुरुवात होईल. हस्तमैथुनाने थकवा येतो. हे अगदी बरोबर आहे, पण ह्याच्यामध्ये अनेक फॅक्टर्स आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हस्तमैथुन किती वेळा केलं जातं. ते त्याची वारंवारता म्हणजे दिवसातून किती वेळा केलं जातं, आठवड्यातून किती वेळा केलं जातं, महिन्यातून किती वेळा केलं जातं आणि मग त्यानुसार येणारा थकवा हा कसा आहे हे बघणं गरजेचं असतं. आता जसं अनेक व्यक्ती येतात, अनेक पेशंट्स येतात, की हस्तमैथुनाची सवय आहे किंवा ॲडिक्शन आहे आणि यातनं बाहेर यायचंय असं विचारणा करत अनेक पेशंट्स येतात. तेव्हा आम्ही त्यांना हेच प्रश्न पहिल्यांदा विचारतो, की नेमकं हस्तमैथुनाचं प्रमाण किती आहे? तर ज्यांनी हा प्रश्न विचारलाय त्यांना मी हे नक्की सांगेन, की तुमचं जर हस्तमैथुनाचं प्रमाण खूप जास्त असेल, म्हणजे दिवसातून तुम्ही 3 वेळेला, 4 वेळेला हस्तमैथुन करत असाल किंवा अगदी आठवड्यातून रोजच्या रोज 2 किंवा 3 वेळेला हस्तमैथुन घडत असेल, तर त्यातून 100% थकवा येणारच. त्याच्यावरती उपाय सांगा असं जर तुम्ही म्हणत असाल, तर त्याच्यावरचा सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे इतक्या वेळेला हस्तमैथुन न करणं हा आहे. आणि खरंच तो तसा तंतोतंत फॉलो करणं पण गरजेचं आहे. कुठलीही गोष्ट अतिप्रमाणात ही घातक असते. तेच आणि तसंच हस्तमैथुनाच्या बाबतीत आहे. जर ते तुम्ही अतिप्रमाणात केलंत, तर नुसताच तुमच्या शरीराला थकवा येतो असं नाही, तर तुमच्या मनालाही थकवा येतो. त्यामुळे अतिप्रमाणात हस्तमैथुन टाळणं हा त्याच्यावरचा सर्वात मोठा उपाय आहे. अ, आता इथे आणखीन एक प्रश्न मला दिसतोय, तो असा आहे, की टायमिंग वाढवण्यासाठी काय करावं लागेल? अ, टायमिंग वाढवण्यासाठी काय करावं लागेल हा खूप जेनेरिक प्रश्न आहे. त्याच्या आधी बरीच केस घ्यावी लागते. एक्झॅक्टली तुमच्या संबंधांची वारंवारता काय, ते कसे होतात, किती वेळेला होतात, आत्ता असणारं तुमची लिंगाची ताठरता किती वेळ टिकतीये, हे सगळे घटक बघावे लागतात. इनफॅक्ट बरं झालं हा प्रश्न आलाय, कारण असे अनेक प्रश्न येतात, असे अनेक मेल्स येतात किंवा Facebookवरती अशी अनेकदा विचारणा होते, की "मॅडम ह्याचं काहीतरी घरगुती आम्हाला उपाय सांगा" किंवा "माझं टायमिंग इतकं-इतकं आहे आणि ते मला वाढवायचंय, त्याच्यासाठी मला काहीतरी औषध सांगा." अशी औषधं सांगता येत नाहीत. इनफॅक्ट अनेक व्हिडिओजमध्ये आपण असं सांगितलं, की ओव्हर द काउंटर किंवा दुकानात जाऊन कुठलं तरी एखादं औषध घेतलं, की टायमिंग वाढवायचे, ताठरता टिकवायची, जास्त करायची. तर तसं नक्कीच करू नका. त्याचे घातक परिणाम होतात. त्याच्यापेक्षा जर तुम्ही तज्ञांचा सल्ला घेतला, आधी तुम्हाला असणारा प्रॉब्लेम काय आहे, हे जर तुम्ही जाणून घेतलं, तर मग त्याच्यापुढे येतं ते टायमिंग आणि इतर गोष्टी आणि मग ते खरंच वाढवण्याची गरज आहे का? जर ते वाढत नसेल, तर त्याच्यामागची कारणं काय आहेत? त्यातली शारीरिक कुठली आहेत, मानसिक कुठली आहेत, हे बघावं लागतं. त्यामुळे ते इतकं सहज, साधं, सोपं नाहीये, की एखादं औषध तुम्हाला जाता-जाता सांगितलं, की हे औषध घ्या आणि याने टायमिंग वाढेल. तर इनफॅक्ट असं कोणी सांगत असेल, तर ते फॉलोही करू नका. त्याने तुमच्या शरीरावरती घातक परिणाम होतील. आता आधी आलेल्या काही प्रश्नांपैकी बघूयात आपण. ओके. स्त्रियांच्या ऑर्गॅझम विषयी आणि त्यांच्या कामेच्छेच्या संदर्भात काही प्रश्न आलेत, की काही स्त्रियांना ऑर्गॅझम लवकर येतो, तर त्याचं कारण काय? अ, अ, स्त्रियांच्या ऑर्गॅझमच्या बाबत थोडक्यात सांगणं थोडंसं अवघड आहे. पण आता या प्रश्नाच्या अनुषंगाने काही गोष्टी सांगते त्या अशा, की प्रत्येक स्त्रीचा ऑर्गॅझम हा तिच्यावरती अवलंबून असतो. तिच्या स्वतःच्या सेक्शुअल एक्सपिरियन्स घेण्याच्या पद्धतीवरती तो अवलंबून असतो. स्त्रियांना शरीराच्या फक्त योनीमार्फतच ऑर्गॅझम येतो असं नाही, तर शरीरात इतर अनेक जागा असतात, ज्याच्या हाताळण्याने आणि योग्य पद्धतीने हाताळण्याने, ज्याला करेसिंग असं म्हटलं जातं किंवा
फोर प्ले म्हटलं जातं. तर ह्यातनंही स्त्रीला ऑर्गॅझम येऊ शकतो. काही स्त्रिया ज्या असतात त्यांचा अ, अ, साधारण अ, कामेच्छा आल्यानंतर जेव्हा त्या उत्तेजित होतात, तिथून ऑर्गॅझम येण्याचा जो कालावधी आहे तो खूप जास्त असू शकतो. मधला जो कालावधी आहे तो अ, साधारण त्यांना संस्कृतमध्ये दीर्घ कामस्त्रिया असं म्हटलं गेलेलं आहे आपल्या कामसूत्रात. आणि काही स्त्रियांचा जो आहे तो कमी असतो. आता हे असं का आहे याचं काही तसं तर म्हणजे ठोकताळा नाहीये या संदर्भात. काही स्त्रियांच्या बाबतीत ते तसं आहे आणि इतर स्त्रियांच्या बाबतीत ते नाहीये. इतकं साधं त्याचं उत्तर आहे. यातच याला जोडून एक पुढचा प्रश्न आला होता, की स्त्रीला पुरुषाइतकीच कामभावना असते का? आणि स्त्रियांनाही पुरुषांसारखेच अनुभव सेक्समधून येतात का? असा एक प्रश्न याच्याच खाली होता. तर स्त्रीला पुरुषाइतकीच कामभावना असते का? ह्याचं उत्तर असं आहे खरं तर, की प्रत्येक व्यक्तीची कामभावना, कामेच्छा वेगवेगळी आहे. प्रत्येक पुरुषाची वेगवेगळी आहे. तसंच स्त्रियांची सुद्धा प्रत्येक स्त्रीची कामभावना वेगवेगळी आहे. त्यामुळे कुठल्याही एका स्त्रीची कामभावना दुसऱ्या स्त्रीशी त्याचं काय म्हणतात त्याला ते कंपेअर करून उपयोगाचं नाही. प्रत्येक स्त्रीची कामभावना वेगवेगळी. तसंच स्त्री आणि पुरुष यांची कामभावना हे सुद्धा याच्यामध्ये कंपॅरिझन करून उपयोग नाहीये. कारण अ, अ, पुरुषांना जितक्या उत्कटतेने कामभावना येते, तितक्याच उत्कटतेने स्त्रीला सुद्धा कामभावना येते. अनेकदा स्त्रिया त्यांना जरी कामेच्छा झाली तरी त्या संदर्भात बोलत नाहीत किंवा पुढे येऊन सांगत नाहीत, की त्यांना उत्तेजना आल्यासारखी वाटते किंवा त्यांना कामेच्छा होते आणि अ, त्या संदर्भातली एन्जॉयमेंट घेण्याची तयारी आहे. ह्या बाबतीत पार्टनरकडे बोललं जात नाही. त्यामुळे स्त्रियांची कामभावना हा कायम एक असा विषय वाटतो, की जर पुरुषाने इनिशिएट केलं तर त्याच वेळेला स्त्रीला कामेच्छा होते किंवा कामभावना होते आणि त्यातून संबंध येतात. पण असं नाहीये, स्त्रियांनाही त्यांची एक वैयक्तिक कामभावना आणि कामेच्छा असते. त्यांना उत्तेजना येते आणि ह्या ह्यामुळे खरं तर म्हणजे स्त्री आणि पुरुष जर यामध्ये मोकळेपणाने बोलायला लागले, तर खरं तर सेक्स लाईफ खूप चांगल्या पद्धतीने सुधारू शकतं. आणि आता ह्याला जोडून जो पुढचा प्रश्न होता, की स्त्रियांना सुद्धा पुरुषांसारखाच अनुभव येतो का? स्त्रियांना सुद्धा पुरुषांसारखाच अनुभव येतो का? म्हणजे हा खरं तर ऑर्गॅझमशी रिलेटेड विचारला गेलेला प्रश्न आहे. याचं उत्तर मी असं देईन, की स्त्रीला तर खूप जास्त प्रमाणात त्या सगळ्या संवेदना जाणवतात. त्याचं कारण इनर्व्हेशन्स. इनर्व्हेशन्स म्हणजे योनीच्या भोवती आणि आजूबाजूला असणारा जो नर्व्ह सप्लाय आहे, तो स्त्रियांमध्ये कितीतरी पटीने जास्त असतो. त्यामुळे जो आनंदाचा सर्वोच्च बिंदू, ज्याला आपण ऑर्गॅझम असं म्हणतो, तो जसा पुरुषाला जाणवतो, तसा स्त्रीला तो कैक अधिक पटीने चांगल्या पद्धतीने वेगळ्या स्तरावरती तो जाणवतो. इथे काही प्रश्न आहेत का बघूया, की जे आपल्याला घेता येतील. हाऊ penis size matter while sex? Can you please explain? Will it be effect on satisfaction and reproduction? हा एक कायम पुरुषांच्या डोक्यात असणारा प्रश्न आहे, की पीनस साईजचा कसा आणि काय परिणाम होतो किंवा आता पुढे त्याच संदर्भात एक प्रश्न आलाय. ते मी 2 आधी प्रश्न सांगते आणि मग सगळ्याचेच एकत्रित उत्तर आपण बघूया, की लिंगाची साईज किती असावी, त्याची जाडी किती असावी आणि असं काही गुणोत्तर आहे का? तर पहा ना, आपण सगळे मनुष्य प्राणी वेगवेगळे असतो, बरोबर? आपल्या सगळ्यांना विशिष्ट प्रकारची एक अॅनाटॉमी आहे. म्हणजे डोळे आहेत, नाक आहे, कान आहे, अ, सगळं आहे. पण आपल्या प्रत्येकामध्ये या सगळ्याच बाबतीत फरक पडतो. म्हणजे एकाच सारखे दुसऱ्या कोणाचे डोळे असत नाहीत किंवा आपल्या काही गोष्टी ह्या वेगवेगळ्या असतात आणि त्यावरूनच आपण ती वेगवेगळी माणसं असं आपण ओळखतो. तसंच आपल्या गुप्तांगांच्या बाबत आहे. त्यामुळे या संदर्भात तुलना करणं हे खरं तर तिथून हे प्रश्न उद्भवतात, की लिंगाची साईज किती असली पाहिजे किंवा गर्थ किती असली पाहिजे. कारण ह्या संदर्भात खूप चर्चा होते, स्पेशली पुरुषांमध्ये चर्चा होते आणि ती अ, खेदाने असं सांगावसं वाटेल, की ती फार पॉझिटिव्हली होते असं नाही. तर अनेकदा कोणाला तरी चिडवलं जातं किंवा अनेकदा लिंगाच्या साईजवरून काहीतरी थट्टा केली जाते आणि मग त्यामधनं असे प्रश्न, शंका यायला सुरुवात होते, की माझं लिंग लहान आहे का? त्याची साईज वाढवण्याची गरज आहे का? किंवा काय? शरीराचे जसे इतर भाग आपल्या शरीरानुसार असतात, तसाच लिंगाचा साईज सुद्धा हा शरीरानुसार असतो. त्याचा सॅटिस्फॅक्शनमध्ये म्हणजे स्त्री पार्टनरला सॅटिस्फॅक्शनमध्ये कसा आणि काय फरक पडतो? हा जर तुमचा मुद्दा असेल, तर खरं तर तुम्ही तुमच्या पार्टनरशी या संदर्भात बोलणं अत्यंत गरजेचं असतं. कारण या संदर्भात तुमचा पार्टनरच तुम्हाला जास्त योग्य पद्धतीने सांगू शकेल, की पार्टनर सॅटिस्फाईड आहे किंवा नाही. लिंगाच्या साईजच्या बाबतीत अजून एक गोष्ट मला सांगायची ती अशी, की फ्लॅसिड अवस्थेत म्हणजे
उत्तेजना आलेली नसताना, ताठरता आलेली नसताना लिंगाची जी साईज आहे ती नॉर्मल साईज असते आणि जेव्हा उत्तेजना येते तेव्हा जी साईज आहे ती वेगळी असते. सो जेव्हा तुम्ही साईज हा शब्द वापरता तेव्हा तो तुम्ही नेमका कशाच्या संदर्भात वापरताय? फ्लासिड अवस्थेत म्हणजे नॉर्मली असताना जो लिंगाचा साईज आहे त्या संदर्भात वापरताय, की जेव्हा इरेक्शन्स येतात, उत्तेजना येते त्यावेळेला लिंगाला जी ताठरता येते ती पुरेशी जाणवत नाहीये म्हणून लिंगाचा साईज कमी झालाय असं वाटतंय का? या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. तर यावरती तुम्ही नक्की विचार करा, की मला नेमकं काय वाटतं यातलं आणि जर तसं काही जाणवत असेल तर त्या संदर्भात अनेक व्हिडिओजमध्ये मी सांगते, की तज्ञांचं मार्गदर्शन घ्या. त्याचं कारण असं आहे, की या सगळ्या व्यक्तिगत गोष्टी असतात. तुम्हाला अनेक प्रश्न विचारायला लागतात. त्यातून तुमचा एक्झॅक्ट प्रॉब्लेम समजू शकतो आणि मग त्याच्यावरती उत्तर तुम्हाला मिळू शकतं. रिप्रोडक्शनमध्ये खरं तर लिंगाच्या साईजचा काहीही संबंध येत नाही. कारण बेअर मिनिमम इरेक्शन हे प्रत्येक पुरुषाला येतं जर त्याच्यामध्ये कुठलेही जेनेटिकल डिसऑर्डर नसतील, कुठल्याही प्रकारचे क्रोमोझोमल डिसऑर्डर्स नसतील आणि पुरुष म्हणून त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काय म्हणता येईल त्याला उणीव नसेल, तर बेअर मिनिमम इरेक्शन हे प्रत्येक पुरुषाला येतं आणि त्यातून रिप्रोडक्शन होऊच शकतं. म्हणजे मुलं होण्यामध्ये त्याचा कुठलाही अडथळा येऊ शकत नाही. त्यामुळे असं जर काही डोक्यामध्ये असेल, की लिंगाचा साईज आणि मुलं होणं हे फार एकमेकांशी संबंधित आहे, तर तसं नाही. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग असतो, की जर ह्या सगळ्या संदर्भात प्रॉब्लेम जाणवत असतील, तर आपली हॉर्मोनल लेव्हल काय आहे? जसं मी मगाशी म्हटलं, की जेनेटिकल काही प्रॉब्लेम आहेत का? क्रोमोझोमल काही प्रॉब्लेम आहेत का? हॉर्मोनल काही प्रॉब्लेम आहेत का? तसं नसेल, तर मुलं होण्यामध्ये लिंगाच्या साईजवरून एक काहीतरी प्रश्न येऊ शकतो, प्रॉब्लेम उद्भवू शकतो, असं अजिबातच नाहीये. आता ओके. सो फ्रिक्वेन्सी आणि सेक्सच्या संदर्भात काही प्रश्न आलेले आहेत, की माझा पार्टनर आणि मी महिन्यातून काय 6 महिन्यातून एकदा आमचा कॉन्टॅक्ट येतो, तर हे हानिकारक आहे का? असा एकानी प्रश्न विचारलेला आहे. तर 6 महिन्यातून एकदा तुम्ही आणि तुमचा पार्टनर जर तुम्ही भेटत असाल, तर अर्थातच तुमची जवळीक तितकी राहणार नाहीये, जी फक्त शारीरिक नाहीये, तर भावनिक जी गुंतवणूक असते, भावनिक जी जवळीक आहे, इंटिमसी जी मानसिक आणि शारीरिक दोन्ही असते. त्याच्यासाठी तुम्ही एकमेकांची फ्रिक्वेंटली भेटणं, एकमेकांसोबत फिजिकली आणि मेंटल इंटरॅक्शन्स फ्रिक्वेंटली होणं गरजेचं आहे. अर्थात तुमच्या कामाच्या पद्धतीमुळे जर तुम्ही 6 महिने एकमेकांपासून लांब राहत असाल आणि तसं महत्वाचं अंडरस्टँडिंग तुमच्या दोघांमध्ये असेल, तर यातनं काही हानी व्हायची गरज नाहीये. तो अर्थातच तुमच्या आणि तुमच्या पार्टनरच्या समजावून घेण्याचा विषय आहे. पण जर तुम्हाला असं या संदर्भातली इन्सिक्युरिटी वाटत असेल, की संबंध येत नाहीयेत आणि त्याच्यामुळे कदाचित माझा पार्टनर माझ्यापासून लांब जाईल, तर मात्र तुम्ही संबंधांची फ्रिक्वेन्सी नक्कीच वाढवा. त्याची गरज असते आणि त्यातून महत्वाचं म्हणजे तुमचं फिजिकल जसं बॉन्डिंग होतं तसंच मेंटल बॉन्डिंगही खूप स्ट्रॉंग होतं. त्यानंतर सेक्स करताना डर्टी टॉक करणं हे नॉर्मल आहे का? आता यात नॉर्मल, ॲबनॉर्मल हा काहीच भाग नाहीये. हा प्रिफरन्सचा भाग आहे. कोणाला ते आवडतं, कोणाला आवडू शकतं, कोणाला नाही आवडत. तो तुमच्या पार्टनरमधला आणि तुमच्यामधला आनंदाचा आणि तो आनंद कसा घ्यायचा यामधला भाग आहे. संबंध किती दिवसांनी करावेत आणि दररोज संबंध केल्याने काही पुरुषांना काही नुकसान तर होत नाही ना? आता यामध्ये खूप घटक आहेत खरं तर ह्या प्रश्नामध्ये. संबंध किती दिवसांनी करावेत याचं साधं उत्तर आहे, की तुम्ही आणि तुमचे जोडीदार यांना तुम्हाला दोघांनाही जेव्हा कामेच्छा जाणवते, त्यावेळेला तुम्ही दोघंही जर समजा त्या गोष्टीसाठी जर तयार असाल, रेडी असाल, तर तुम्ही संबंध करू शकता. आता अनेकांना हा अनुभव असेल, की जेव्हा संबंधांची सुरुवात होते किंवा सेक्स लाईफ चालू होतं, व्हर्जिनिटी म्हणजे तुमचं कौमार्य जाऊन तुम्ही जेव्हा सेक्स लाईफ चालू करता, मी लग्नाआधी, लग्नानंतर असं काहीच म्हणत नाहीये. जेव्हा तुमचं सेक्स लाईफ चालू होतं असं म्हणतेय, त्यावेळेला या संदर्भातली ओढ खूप जास्त असते. हळू ती ओढ कमी व्हायला लागते आणि मग तुमच्या लक्षात येतं, की खूप वेळेला संबंध येण्यापेक्षा एक संबंध जरी तुमचा आठवड्याभरात 2 वेळेला जरी तुमचे संबंध आले आणि ते दोघांसाठीही समाधानकारक असतील, तर त्यामधनं तुम्हाला जास्तीत जास्त आनंद मिळतो. अ, याच्याही पेक्षा की तुमचे रात्रीतनं 2 वेळा किंवा दिवसातनं 3 वेळा संबंध येतायत का? आणि ते असे क्षणिक सुखाचे होऊन जातायत का? की त्यापेक्षा तुमचा एक संबंध असा येतो की त्याचं समाधान तुम्हाला खूप वेळ जाणवतंय. त्यामुळे संबंधांची फ्रिक्वेन्सी किती असावी हा दोघांनी, तुम्ही आणि तुमच्या जोडीदारांनी ठरवण्याचा विषय आहे. मगाशी म्हटलं तसं एकमेकांवरती या संदर्भात कुठलाही फोर्स असला नाही पाहिजे. ओके. पुढचा प्रश्न असा आहे, की
जर पार्टनर विषयी मनात भीती असेल तर काय करायचं, किंवा मुलगा किंवा मुलगी किती ऍडजस्ट करेल हे सांगता येत नाही. आता हा तुमच्या खरं तर खूप चांगला प्रश्न आहे, कारण हा मेंटल कम्पॅटेबिलिटी विषयीचा प्रश्न आहे. कारण जेव्हा आपण सेक्स म्हणतो तेव्हा आपण त्याचा विचार केवळ आपल्या शरीराशी आपण त्याचा संबंध जोडतो आणि त्यानुसारच त्या संदर्भात विचार सुरू होतात, की हा फक्त एक फिजिकली संबंध असणारा भाग आहे का सेक्स आणि हा? तर नाही, मेंटल कम्पॅटेबिलिटी असणं गरजेचं आहे. तुमचं आणि तुमच्या पार्टनरचं अनेक बाबतीत एकवाक्यता असणं गरजेचं आहे. आणि मुलगा आणि मुलगी म्हणजे असं गरजेचं नाहीये की केवळ स्त्रियांना भीती असते की येणारा पार्टनर कसा असेल, तशीच भीती मुलांनाही, पुरुषांनाही असू शकते. ह्याचं उत्तर असं आहे की भरपूर बोला एकमेकांशी, जाणून घ्या एकमेकांना. संबंध ठेवण्याची घाई करण्यापेक्षा एकमेकांना आधी व्यवस्थित जाणून घ्या आणि त्यानंतर होणारे तुमचे संबंध हे खरं तर खूप चांगले, समाधानकारक होऊ शकतात. ओके. सो इथे आता एक मला प्रश्न दिसतोय, सेक्स करताना स्पर्म जर बाहेर गेलं तर त्याच्यानंतर परत सेक्स केलं तर यातून काही प्रेग्नन्सीचे चान्सेस असतात का? ओके. थोडासा गोंधळ आहे या प्रश्नामध्ये. सांगते, समजावून सांगते त्यांना काय विचारायचं आहे आणि त्याचं उत्तर काय आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे, की जर संबंध ठेवताना वीर्य हे योनीमध्ये न सोडता जर वीर्य बाहेर सोडलं आणि त्यानंतर पुन्हा जर संबंध ठेवले, तर प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस असतात का? आम्ही नेहमी सांगतो, की जर तुम्हाला प्रेग्नन्सी ठेवायची नसेल, तर कुठल्याही प्रकारची इतर कुठलीही मेथड फॉलो न करता केवळ कॉन्डोम्स वापरा. हा सगळ्यात चांगला त्यातल्या त्यात म्हणता येईल प्रेग्नन्सी अव्हॉइड करण्याचा उपाय आहे. आणि तो कॉन्डोम प्रत्येक संबंधांच्या वेळेस वेगळा कॉन्डोम या पद्धतीने तो वापरला गेला पाहिजे. संपूर्ण इरेक्शन आल्यावरच कॉन्डोम लावला गेला पाहिजे. जरी तुम्ही आता जसं या प्रश्नात म्हणलेलं आहे, की वीर्य जरी तुम्ही योनीच्या बाहेर जरी वीर्य तुम्ही सोडलं असेल आणि त्याच्यानंतर जर तुम्ही संबंध करत असाल, तर समजा त्यामधला एखादा काय म्हणता येईल, अगदी बारीकसा थेंब जरी वीर्याचा शिल्लक असेल आणि त्याचा प्रवेश जर योनीमध्ये झाला, तर त्यात खूप मिलियन्स ऑफ स्पर्म्स असतात. तसंच अगदी जेव्हा वीर्याच्या आधी एक छोटंसं थोडंसं एक पातळसं फ्लुइड येतं, प्रोस्टॅटिक फ्लुइड असं म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये स्पर्म्स असण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे ह्या ज्या सगळ्या टेकआउट किंवा अशा ज्या मेथड्स आहेत प्रेग्नन्सी राहू नये म्हणून करायच्या, त्या अनेकदा फसतात आणि त्यातून प्रेग्नन्सी राहते. त्यामुळे प्रेग्नन्सी अव्हॉइड करायची असेल तर कॉन्डोम हा सर्वात उत्तम पर्याय आहे. आता आपण मला वाटतंय बरेच प्रश्न आज आपण तसे बघितलेत. आता ह्या प्रेग्नन्सीच्या संदर्भातलेच अजून एखाद 2 प्रश्न बघूया. असे आपण अनेक सेशन्स करणार आहोत. तर तुम्हाला ज्या लोकांना आज त्यांच्या प्रश्नाची उत्तर मिळाली नाहीयेत किंवा इतर उत्तरांमधनं मिळालेली असतील, तर कदाचित पुढच्या सेशनमध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळू शकेल. हां, आता प्रेग्नन्सीच्या संदर्भातला एक प्रश्न असा आहे, की पुरुष खाली आणि स्त्रीवर असे संबंध ठेवले, तर प्रेग्नन्सी टाळता येते का? पोझिशनचा जशी तुमची सेक्शुअल पोझिशन असते त्यावरच ती प्रेग्नन्सी नक्कीच अवलंबून नाहीये. तो प्रेग्नन्सी हा विषय योनी आणि शिश्न याचा संबंध येणं, त्यातनं वीर्य योनीमध्ये पडणं, त्यातनं जे शुक्राणू असतात त्यांचा संबंध स्त्रीबीजाशी येणं, संयोग होणं आणि त्यातून मूल जन्माला येणं याच्याशी असतो. त्यामुळे कुठल्याही पोझिशनमध्ये या गोष्टी घडूच शकतात. त्यामुळे एखादी वेगळी पोझिशन घेतली तर प्रेग्नन्सी टळू शकेल असं अजिबातच नाही. अ, बाळ होण्यासाठी संभोगाची कोणती वेळ योग्य असते? हा प्रश्न सुद्धा अनेकदा येतो, की स्त्रियांच्या बाबतीत स्त्रीबीज बाहेर येण्याचा कालावधी काय आहे? किंवा तो एक विशिष्ट कालावधी टाळला तर प्रेग्नन्सी राहणार नाही असं होतं का? किंवा त्याच कालावधीत जर संबंध ठेवले तर बाळ होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात का? तर स्त्रीबीज बाहेर येण्याचा एक कालावधी प्रत्येक स्त्रीच्या सायकलवरती अवलंबून असतो. साधारणतः सेफ पिरियड असं त्याला म्हटलं जातं. तर ते कॅल्क्युलेशन केलं जातं. सोनोग्राफीच्या थ्रू बघितलं जातं. आता तर किट्स पण येतात ओव्ह्युलेशनच्या, की ज्याच्यामध्ये हे कळू शकतं, की स्त्रीबीज कधी बाहेर येते आणि ते दिवस टाळले तर प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस कमी असतात. मी असं म्हणत नाहीये, की शून्य असतात. ते कमी असतात. त्याचं कारण अनेकदा ह्या सगळ्याचमध्ये त्रुटी राहू शकतात. म्हणजे ज्या दिवशी स्त्रीबीज बाहेर आले त्या दिवशी कदाचित समजलेलंच नाहीये कुठल्याही प्रकारची टेस्ट करा त्याच्यावरती आणि त्यावेळेस जर तुम्ही अनप्रोटेक्टेड सेक्स केलं तर बाळ राहू शकतं. आता ह्या प्रश्नात जे विचारलं होतं, की बाळ राहण्यासाठी कुठले दिवस सगळ्यात चांगले? तर खरं तर आम्ही असं सांगतो, की जर तुम्ही बाळासाठी प्लॅनिंग करत असाल, तर एकाड एक दिवस संबंध ठेवा.
अगदी शक्य नसेल तर 2 दिवसातून एकदा संबंध ठेवा. कुठलाही विचार डोक्यामध्ये न आणता, की आता बाळ राहायला पाहिजे, तर त्यामुळे आपण या विशिष्ट कालावधीतच संबंध ठेवूया. अशा कुठल्याही प्रकारचा विचार डोक्यात न घेता एकाड एक दिवस किंवा 2 दिवसाआड एकदा संबंध ठेवलेत, तर त्यातून बाळ राहण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात. त्याचं कारण असं आहे, की यावेळेस तुमच्या मनावरती, डोक्यामध्ये ताण नसतो, की आता एवढ्याच कालावधीत आपल्याला संबंध ठेवायचे आणि त्यातनं बाळ हे झालंच पाहिजे. त्याच्यामुळे ते एक विशिष्ट प्रकारचं ध्येय न ठरवता त्याला काही कालावधी देणं गरजेचं असतं आणि ते आपसूक आणि नॅचरली होणंही तितकंच गरजेचं आहे. आता यातलाच पुढचा प्रश्न आहे, की 46 स्त्रीचं वय जर 46 असेल, तर त्याच्यानंतर ती प्रेग्नंट होऊ शकते का? स्त्रीचं वय काय आहे याच्यापेक्षा तिची पाळी आत्ता चालू आहे का? तिच्या शरीराची हॉर्मोनल परिस्थिती कशी आहे? त्याच्यामधनं तिच्या ओव्ह्युलेशनची काय म्हणजे स्त्रीबीज बाहेर येण्याची परिस्थिती काय आहे? आणि ते स्त्रीबीज नियमित बाहेर येत असेल, तर स्त्रीचं वय 46 जरी असेल आणि तिचं स्त्रीबीज जर तितकं सशक्त असेल, तर त्यावेळेला प्रेग्नन्सी नक्कीच राहू शकते. आणि त्याच्याच उलट जर स्त्रीला मेनोपॉज आलेला असेल म्हणजे रजोनिवृत्ती झालेली असेल, ती रजोनिवृत्ती हॉर्मोनल टेस्टद्वारे कन्फर्म झालेली असेल, की आता ह्या स्त्रीमध्ये कुठल्याही प्रकारचे पाळी येण्याचे चान्सेस नाहीयेत किंवा विशिष्ट प्रकारचे हॉर्मोन्स यांचं इतकंच प्रमाण आहे, असं जर सगळं बघितलं गेलेलं असेल, तर मात्र तिथे प्रेग्नन्सी राहण्याचा विषय येत नाही. कारण रजोनिवृत्ती ह्याचाच अर्थ असा असतो, की आता पाळी बंद झालेली असते आणि त्यामुळे स्त्रीबीज बाहेर येऊ शकत नाही आणि स्त्रीबीज नसेल तर प्रेग्नन्सी राहत नाही. पण मी मगाशी म्हटलं तसं जर बाकी परिस्थिती उत्तम असेल तर मात्र प्रेग्नन्सी राहू शकते. तर आज आपण अनेक प्रश्न बघितलेत असं मला वाटतं. जवळपास आपण अर्धा तास बोलतोय. तर तुमचे अनेक इतरही काही प्रश्न असतील तर मगाशी म्हटलं तसं त्याप्रमाणे ते Facebook पेजवरती किंवा ईमेलवरती किंवा इथे YouTube चॅनलवरती जरूर विचारा. केवळ या 3 ठिकाणी विचारल्या गेलेल्या प्रश्नांचा विचार केला जाईल. तुम्हाला क्लिनिकला येऊन भेटायचं असेल तर तेही या 3 ठिकाणी किंवा त्यातल्या त्यात जास्तीत जास्त उत्तम म्हणजे ईमेलद्वारे किंवा Facebook पेजद्वारे तसे मेसेजेस जरूर आम्हाला पाठवा, की तुम्हाला क्लिनिकला येऊन भेटायचंय किंवा तुम्हाला ऑनलाईन कन्सल्टेशन हवं आहे, व्हिडिओ कॉलद्वारे हवं आहे, फोनद्वारे हवं आहे. तर त्या संदर्भातली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. तशी अपॉइंटमेंट बुक झाल्यानंतर मग तुमचं कन्सल्टेशन करता येईल. अशाच पुढच्या एखाद्या सेशनमध्ये आपण मला वाटतं 2 एक आठवड्यांनी किंवा महिन्यांनी आपण असेच भेटूया. त्या दरम्यान येणारे अनेक प्रश्न आमची टीम सॉर्ट आउट करत असते म्हणजे लिहून ठेवत असते आणि त्यातले अनेक प्रश्न अनेक वेळेला त्याच प्रकारचे प्रश्न येतात. त्यामुळे ते सेग्रिगेट करून त्यातनं 4 एक प्रश्नांचा मिळून एक अर्क करून एक तयार केला जातो, की या विषयावरती कदाचित तुम्हाला शंका जास्त असतील, तर त्याविषयी बोलण्याचा आपण प्रयत्न करतो. तर आता मला असं वाटतंय, की मेंबरशिप या संदर्भात बोलणं गरजेचं आहे, की आपल्या चॅनलमध्ये इतके छान सबस्क्रायबर्स आहेत, 75,000 आपले सबस्क्रायबर्स आहेत. तर तुम्ही जास्तीत जास्त मेंबरशिप घ्या. कारण आता इथून पुढचे अनेक लाईव्ह सेशन्स हे केवळ मेंबर्ससाठी असणार आहेत. आणि मेंबर्सनी जे प्रश्न विचारले त्याच प्रश्नावरती आपण डिस्कस करणार आहोत, त्याचीच उत्तरं देणार आहोत. तर त्यामुळे तुम्ही मेंबरशिप नक्की घ्या. ती कशी घ्यायची याची माहिती आहे. त्या संदर्भात तुम्ही नेट बँकिंग करू शकता किंवा इतर अनेक उपाय आहेत, पर्याय आहेत, ज्याच्या थ्रू तुम्ही मेंबरशिप घेऊ शकता. मेंबरशिप घेतल्यानंतर लगेचच दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी सेशन असेल असंही नाही. पण मेंबर स्पेसिफिक म्हणून काही गोष्टी आहेत, त्या संदर्भातला एक व्हिडिओही आहे. तो तुम्ही बघा, की मेंबर्स झाल्यानंतर तुम्हाला नेमकं काय-काय मिळणार आहे. तर मला वाटतं आपण हे सेशन इथे थांबूया. जास्तीत जास्त लोकांनी मेंबरशिप घ्यावी. आम्हाला जास्तीत जास्त सपोर्ट करावा. तर हे चॅनल जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने मला चालू ठेवता येईल. आणि तुमच्या सगळ्यांचा येणाऱ्या सूचना ज्या असतात त्यातनं आणखीन मार्गदर्शन मिळतं, की काय प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील. तर त्या सूचना नक्कीच येऊ द्या. सर्व प्रश्न, सर्व शंका यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी आज हे लाईव्ह सेशन खूप इंटरॅक्टिव्ह पद्धतीने अटेंड केलं. त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. अशाच पुढच्या सेशनमध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया. नमस्कार.